नमस्कार, JS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिरसाळा तालुका बोदवड येथील बोगस घरकुलाची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। आज दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी बोदवड पंचायत समिती समोर शिरसाळा तालुका बोदवड येथील बोगस प्रधानमंत्री आवास मोदी आवास घरकुलाची चौकशी होऊन कारवाई होण्याबाबत आमरण उपोषण सुरू। याबाबत सविस्तर माहिती अशी की बोदवड तालुक्यातील शिरसाळा या गावी प्रधानमंत्री आवास मोदी आवास योजना 2023-24 ते 25 या वर्षामधील लाभार्थी निवड करताना ग्रामसेवक संतोष करवते यांनी एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना घरकुलाचा लाभ दिला। यातील घरकुल मंजूर लाभार्थ्यांचे पक्के सिमेंट विटा RCC चे बांधकाम केलेल्या व्यक्तींना सुद्धा घरकुलाचा लाभ दिला। त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाची बांधकाम न करता एकही वीट घराला न लावता विकी पाटील गृहनिर्माण अभियंता पंचायत समिती बोदवड यांना बनावट जिओ टॅग करून फोटो सादर केले व लाभार्थ्यांकडून चिरीमिरी घेऊन घरकुल पूर्ण केल्याचे दाखवले व ग्रामसेवक संतोष करवते घरकुलाचे बांधकाम पूर्ण न करता त्यांना नमुना नंबर 8 चा उतारा दिला। घरकुल मंजुरीसाठी नमुना नंबर 8 मध्ये बदल करून बनावट उतारे सादर करून बनावट घरकुल मंजुरीला हातभार लावला। सन 2023-24 व 24-25 या वर्षात जेवढे घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांनी खरोखरच घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहे का याची स्थळनिहाय पंचनामा करून चौकशी करण्यात यावी। जे खरे पात्र लाभार्थी गरजू लाभार्थी असतील अशांना ग्रामसेवकाने लाभ दिला नाही व धनदांडगे ट्रॅक्टरवाले बागायतीवाले शेतकरी पक्के घरावाले यांना घरकुलाचा लाभ मिळण्यास ग्रामसेवक करवते यांनी मदत केली आहे। या सर्व गैरप्रकाराची व नियमबाह्य घरकुलाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी श्री पुंडलिक कृष्णा पाटील यांनी केली आहे। घोटाळा म्हणजे चौकशी करणे, जे आमच्या घरी येईल त्यांचे पैसे टाकणे आणि ते सरपंचाचा पोरे म्हणतो म्हणून 50,000 रुपये द्यायला कुठे विजा तुम्ही असं तो बोलतो। काहीच करू कुठे विजा। त्या ठिकाणी शिरसाळा गावामध्ये कोणी अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही का? 3-4 म्हणून कागद दिले पण एकदा नाही आले। तो आमुलेश येथून ते कर्मचाऱ्याला सांगतो की या तुम्ही त्यानं तहसीलदारची गाडी निलंबित असल्या कोण 2 जण आले त्यानं देवाजून वापस केले 50,000 रुपये दिलाय म्हणतो। बरं, ह्या ठिकाणी तुमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर तुमची पुढचं पाऊल काय असणार आहे? आमच्या जे समजा त्यानं चौकशी केली आणि ते समजा ठिकाणावर गेले हे आमचं म्हणणं आहे। कारवाई व्हायला पाहिजे। कारवाई व्हायला पाहिजे म्हणजे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तुमचं असं मत आहे? हो, ज्याचं खरोखर आहे त्याला द्या, असं बोगस काम करू नये। बिगर लग्नाचे पोराचे 3 घर आहे त्याच्यामध्ये घेऊ शकतो। ओके।